ओव्हरटाउन ब्रिज स्कॉटलँडचा शापित पूल. इमॅजिन करा, एक शांत सुंदर पूल, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, थंडगार वारा आणि खाली वाहणारी नदी. सगळं किती मनमोहक दिसत असेल ना. पण या पुलावर दरवर्षी एक भयानक घटना घडते. कुत्रे स्वतःहून या पुलावरून उडी मारतात आणि मरतात. हे एकदा दोनदा नाही, गेल्या 70 वर्षात 600 पेक्षा जास्त कुत्र्यांनी इथून उडी मारली आहे. काही वाचले, पण बरेच कुत्रे मेले. आणि थरारक गोष्ट म्हणजे जे वाचले ते परत येऊन पुन्हा उडी मारण्याचा प्रयत्न करतात. हे नक्की काय आहे? एक शाप, एक सिक्रेट, की एक सायंटिफिक रिझन? चला तर आपण जाणून घेऊया की स्कॉटलँडच्या ओव्हरटाउन ब्रिजचं नेमकं काय आहे स्टोरी आणि काय आहे सिक्रेट. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. स्कॉटलँडच्या वेस्ट डनबार्टनशर जिल्ह्यात डमबार्टन या छोट्याशा शहराजवळ आहे एक जुना दगडी पूल, ओव्हरटाउन ब्रिज. हा पूल 1995 साली बांधला गेला. लॉर्ड ओव्हरटाउन, एक श्रीमंत उद्योगपती, यांनी हा पूल बांधला. पुलाच्या एका बाजूला आहे ओव्हरटाउन इस्टेट, म्हणजे एक भव्य राजवाडा, आणि दुसऱ्या बाजूला आहे निसर्गरम्य वातावरण आणि एक खोल दरी जिचं नाव आहे ओव्हरटाउन बर्न. पूल जवळजवळ 50 फूट उंचावर आहे. खाली खडकांवर वाहणारी नदी दिसायला अतिशय सुंदर, पण हे शापित सौंदर्यामागे एक डार्क सिक्रेट लपलंय. 1950च्या दशकांपासून स्थानिक लोकांना एक विचित्र गोष्ट दिसू लागली. कुत्रे या पुलावर येतात, अचानक पुलाच्या कठड्यावरून खाली उडी मारतात. पण सगळ्यात विचित्र म्हणजे हे कुत्रे पुलाच्या एका बाजूने एकाच ठिकाणाहून उडी मारतात. आणि हे सगळे कुत्रे लॉंग नॉईज ब्रीड्स आहेत, जसे की लॅब्रॉस, कॉलिक्स, रिट्रीवर्स, म्हणजे ज्यांची सुंगण्याची, वास घेण्याची क्षमता खूप जास्त असते. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे हे फक्त भरपूर सूर्यप्रकाशाच्या शांत दिवशी होतं. पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात कुत्रे कधीच तिथून आत्महत्या करत नाहीत. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या शांत दिवशीच, जे आपल्याला दिसत नाही असं काहीतरी कुत्र्यांना दिसतं किंवा ऐकू येत असेल. स्थानिक लोकांमध्ये एक जुनी आख्यायिका आहे. ओव्हरटाउन इस्टेटमध्ये एक व्हाईट लेडी ओव्हरटाउन नावाची आत्मा भटकते असं म्हणतात. ती स्त्री लॉर्ड ओव्हरटाउनची पत्नी होती आणि तिचा आत्मा अजूनही त्या जागी आहे असं तेथील लोकांमध्ये समज आहे. कॅल्टिन मायथॉलॉजीनुसार ओव्हरटाउन ब्रिज ही एक थीन प्लेस आहे, म्हणजे जिथे या जगाचा आणि आपल्या भाषेत परलोक जगाला जोडणारी जागा. असं म्हणतात की प्राण्यांना आत्मांची जाणीव माणसापेक्षा जास्त होते. 2006 मध्ये एका माणसाने आपल्या लहान बाळाला याच पुलावरून खाली फेकलं. त्याने सांगितलं की तो द अँटी ख्रिस्ट आहे असं त्याला वाटलं. त्या माणसाला नंतर मानसिक रुग्ण घोषित केलं. पण या घटनेनं पुलाच्या प्रसिद्धीमध्ये आणखी भर घातली. अॅनिमल बिहेवियरिस्ट आणि त्यांच्या टीमने हे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्षभर संशोधन केलं आणि एक शॉकिंग उत्तर शोधलं. पुलाखालच्या दरीत मोठ्या प्रमाणात अमेरिकन मिंक्स राहतात. अमेरिकन मिंक हा उत्तर अमेरिकेतील मूळ पाण्याजवळ राहणारा मांसाहारी प्राणी आहे. हे मासे, बेडूक, पक्षी, लहान उंदीर खातात. त्यांच्या मौल्यवान कातडीमुळे ते प्रसिद्ध आहेत. हा प्राण्यांचा वास अत्यंत तीव्र असतो आणि कुत्र्यांना तो वास आकर्षित करतो. पुलाचे दगडी कठेड उंच आहेत, त्यामुळे कुत्र्यांना खाली दिसत नाही. ते फक्त त्या तीव्र वासाच्या मागे धावतात आणि उडी मारण्याचा अंदाज न घेताच खाली पडतात. सूर्यप्रकाश जास्त असतो त्या दिवशी हा वास जास्त तीव्र होतो, म्हणून घटना फक्त त्याच वेळेस होतात. पण मग हे जे कुत्रे वाचले ते पुन्हा का येतात? कारण वास अजून येत असतो. त्याचा इन्स्टिंक्ट त्यांना थांबवत नाही. गेल्या 70 वर्षात किमान 600 कुत्रे पुलावरून पडले, त्यापैकी 50 पेक्षा जास्त मेले. आतापर्यंतच्या सर्व घटना एकाच कोपऱ्यातून एकाच बाजूने झाल्या. सर्व कुत्रे लॉंग नाईस ब्रीड, लॅब्रॉड्स, कॉलिन, स्पेनिल, रिट्रीवर्सचे होते. सर्व घटना शांत सूर्यप्रकाशाच्या दिवशी घडल्या. आज ओव्हरटाउन ब्रिज हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनलं आहे. लोक जगभरातून हे डॉग सुसाईड ब्रिज बघायला येतात. स्कॉटलँड टुरिस्ट बोर्डने इथे माहिती फलक लावले आहे. स्थानिक प्रशासनाने पुलावर वॉर्निंग सायन्स लावले आहे, प्लीज कीप युअर डॉग्स ऑन लिश, कारण अजूनही हे घडत आहे. तर मित्रांनो, ओव्हरटाउन ब्रिज हा फक्त एक पूल नाही, हे एक मोठं सिक्रेट आहे. सायन्स सांगतं मिंकचा वास आणि त्यामुळे कुत्रे उडी मारतात. कॅल्टिन मायथॉलॉजी सांगते की ती जागा म्हणजे परलोकाला जोडणारा रस्ता आहे. आणि स्थानिक सांगतात व्हाईट लेडीचा शाप आहे, म्हणून ते कुत्रे तिथून सुसाईड करतात. पण खरं उत्तर काय, ते फक्त त्या कुत्र्यांनाच माहीत. ह्या अशा घटना आपल्याला सतत आठवण करून देतात की आपल्याला जगाबद्दल जितकं माहीत आहे त्यापेक्षा हे जग खूप रहस्यमय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत रहा कसं काय.